नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, रेशन कार्डची KYC आता सुरू झालेली आहे. महत्त्वाचं म्हणजे ही KYC आता तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून घरी बसून सुद्धा करू शकत आहात. ही KYC जर तुम्ही केली तरच तुम्हाला जे काही धान्य मिळतं तर ते चालू राहणार आहे, अन्यथा ते बंद होणार आहे. तर मित्रांनो, हा पूर्ण व्हिडिओ आपला याच गोष्टीवरती राहणार आहे की नेमकी रेशन कार्डची KYC घरबसल्या आपल्याला मोबाईलमधून कशी करायची आहे, याबाबतची या व्हिडिओमध्ये A to Z डिटेल प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, सुरू करूया. आपल्याला सर्वप्रथम आपल्या मोबाईलचं जे काही आहे तर ते प्ले स्टोअरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी यायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये आल्याच्या नंतर सर्च बारमध्ये मेरा KYC आपल्याला सर्च करायचं आहे. मेरा KYC आता या ठिकाणी मी हे ॲप या ठिकाणी इन्स्टॉल करून ठेवलेले आपल्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर अशा पद्धतीचं इंटरफेस येईल. या ठिकाणी आपल्याला ज्या काही परमिशन्स आहेत, मग ते तुमच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या आणि लोकेशनच्या परमिशन मागेल, त्याला व्हाईल युझिंग ॲप क्लिक करायचं आहे. त्यानंतरचं जे काही पुढची स्टेप आहे तर ती या ठिकाणी फेस RD ॲप नॉट इन्स्टॉल अशा पद्धतीचं आपल्याला दाखवेल. या ठिकाणी आपल्याला एक आधार बेस ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. त्याला आपल्याला सिम्पली डाउनलोडवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवरती ते जे काही ॲप आहे तर ते आणून ठेवेल. हे आपल्याला इन्स्टॉल या ठिकाणी करायचं आहे. तर इन्स्टॉलेशनला इन्स्टॉलवरती क्लिक केल्याच्या नंतर हे जे काही ॲप आहे तर हे पूर्णतः आपल्याला डाउनलोड होऊ द्यायचं आहे. या ठिकाणी आपलं ॲप जे काही आहे तर ते इन्स्टॉल झालेलं आहे. याला कुठल्याही पद्धतीचं ओपन वगैरे आपल्याला करायचं नाही. सिम्पली याच्यामधून बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. या ठिकाणी आपल्याला आपला स्टेट निवडायचा आहे. महाराष्ट्र स्टेट आपण निवडून घेऊया. आता या ठिकाणी व्हेरिफिकेशन लोकेशनवरती क्लिक करायचं. या ठिकाणी मेसेज येईल की व्हेरिफिकेशन लोकेशन फेल. का फेल झालेलं आहे तर प्लीज इनेबल GPS ऑफ ॲक्युरेट लोकेशन. आता तुमच्या मोबाईलचा GPS याला आपल्याला या ठिकाणी ऑन करायचं आहे. मग काय करायचं तर आपलं नोटिफिकेशन बार खाली ओढायचा. यामध्ये लोकेशन नावाची टॅब येईल. त्या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. लोकेशन ऑन होऊन जाईल. लोकेशन ऑन झाल्याच्या नंतर परत आपल्याला व्हेरीफाय लोकेशन करायचं आहे. व्हेरीफाय लोकेशनला थोडासा प्रोसेस ते घेईल. या ठिकाणी परत आपल्याला तोच दाखवेल. परत आपल्याला काय करायचं तर व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक केल्याच्या नंतर पुढची स्टेप आपल्याला त्या ठिकाणी ओपन होणार आहे. पुढची स्टेप ओपन झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला आधार नंबर टाकायचा. आधार नंबर टाकल्याच्या नंतर जनरेट OTP वरती क्लिक करायचं. आपण आधार नंबर या ठिकाणी टाकून घेऊयात. आधार नंबर टाकून झाला आहे. आपल्याला जनरेट OTP वरती क्लिक करायचं. जनरेट OTP वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या आधार नंबरला जो काही मोबाईल नंबर त्या ठिकाणी लिंक असेल तो मोबाईल नंबरवरती तुम्हाला OTP त्या ठिकाणी येऊन जाणार आहे. OTP आलेला आहे. OTP जसाच्या तसा आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे. OTP टाकलाय. या ठिकाणी जो काही आपल्याला कॅप्चा कोड दिसतो तर तो या बॉक्समध्ये आपल्याला ॲज इट इज टाकायचा आहे. कॅपिटल असेल तर कॅपिटल, स्मॉल असेल तर स्मॉल वर्ड्स आपल्याला किंवा जे काही अक्षरं आहेत तर ते आपल्याला टाकायचे आणि सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीची माहिती आपल्या समोर त्या ठिकाणी येऊन जाईल. या ठिकाणी आपल्याला माहिती दाखवेल की या ठिकाणी तुमचं नाव आहे, तुम्ही कोणत्या स्टेटमधून येता, तुमचा रेशन कार्ड नंबर, त्याचबरोबर तुमचं होम डिस्ट्रिक्ट, त्याच्यानंतर EKYC अप्रुव्हल ब्लँक दाखवेल. त्याचबरोबर जे काही आपला EKYC स्टेटस आहे तो सुद्धा आपल्याला ब्लँक या ठिकाणी ते दाखवणार आहे. ब्लँक दाखवल्याच्या नंतर आपल्याला फेस EKYC वरती क्लिक करायचं आहे. फेस EKYC वरती क्लिक केल्याच्या नंतर आपलं जे काही कन्सेंट आहे, जे काही आपली परवानगी आहे तर ती परवानगी या ठिकाणी आपण देणार आहोत. मैं अपने आधार नंबर के संबंध में सहाय्य दस्तावेज जानकारी को अपडेट करने के उद्देश्य से रेशन कार्ड डेटाबेस में निहित पहचान और पते के विवरण को UIDI के साथ साझा करने के लिए अपनी सहमती देता हूँ. अशा पद्धतीचं एक आपल्याला कन्सेंट त्या ठिकाणी घेतलं जाईल. आपल्याला एक्सेप्ट करायचं आहे. एक्सेप्ट केल्याच्या नंतर आपण जे काही ॲप इन्स्टॉल केलेलं होतं आधारचं त्याची परमिशन मागेल. आपल्याला काय द्यायचं तर आधार फेस RD टू टेक अ पिक्चर अँड रेकॉर्ड व्हिडिओ, की आम्ही व्हिडिओ आणि तुमचा फोटो घेणार आहोत. याला व्हाईल युझिंगवरती एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इनिशियलायझिंगच्या 5 स्टेप त्या ठिकाणी ते करून घेणार आहेत. 5 स्टेप झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी माहिती दिली जाते की आपल्याला नेमकं आता या ठिकाणी याच्यानंतरची स्टेप जे काही आहे तर ती आपला फोटो कॅप्चर त्या ठिकाणी ते करणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की तुमचं जे काही चेहरा आहे, तुमचा जो काही फेस आहे तर तो पूर्णतः तुमच्या फेसवरती लाईट पडायला हवा, जेणेकरून तुमचा फेस पूर्ण त्या ठिकाणी दिसेल. पूर्ण सर्कल त्या ठिकाणी येणार आहे. तुमचा चेहरा पूर्णतः सर्कलमध्ये यायला हवा. त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावरती लाईट असायला हवा. त्यानंतर तुम्ही जर काही चष्मा वगैरे घातलेला असेल तर तो त्या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करणार आहात या पॉईंटमध्ये तुम्हाला सांगितलं जातं आहे की तुम्हाला डोळे त्या ठिकाणी पापण्या मिटकावायच्या आहेत. परत
उघड्या करायच्या. तर अशा पद्धतीची माहिती आहे. या ठिकाणी आम्ही वरच्या सूचना वाचल्यात, याला आपण ओके करतो आणि प्रोसीडवरती क्लिक करतो. अशा पद्धतीने या ठिकाणी बघू शकता की तुम्ही रेड येतंय. रेड काय येतंय? कारण माझा चेहरा त्या ठिकाणी पूर्ण दिसत नाही आहे. मग मी काय करणार? आता या ठिकाणी माझा पूर्णतः चेहरा आलेला आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी दाखवतं की तुमची फेस कॅप्चर झालेला आहे, EKYC कंप्लीट झालेली. आता EKYC झालेली आहे का नाही हे आपण नेमकं कसं चेक करणार? तर परत आपल्याला एकदा आपला स्टेट या ठिकाणी निवडायचं आहे. महाराष्ट्र व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक करायचं आहे. परत एकदा करायचं आहे. या ठिकाणी आपला आधार नंबर टाकून घेऊयात. आधार नंबर टाकल्याच्या नंतर गेट ओ टी पी केल्याच्या नंतर जो काही OTP येईल तर त्या OTPला आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. OTP आलेला OTP टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला जो काही कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड टाकायचा. जो असेल तो कॅपिटल असेल कॅपिटल, स्मॉल असेल स्मॉल. टाकल्याच्या नंतर सबमिट आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिट क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला माहिती दाखवेल. काय दाखवतं आहे तर या ठिकाणी नाव, स्टेट, तुमचं रेशन कार्डचा नंबर, जालना. EKYC अप्रुव्हल जरी 0 असलं तरी या ठिकाणी EKYC स्टेटस तुम्हाला Y या ठिकाणी दाखवलं जातं. म्हणजे तुमचं EKYC जे काही आहे तर ती झालेली आहे, फक्त ॲप्रूव्ह व्हायची बाकी आहे. तर अशा पद्धतीची माहिती किंवा अशा पद्धतीनं तुम्ही घर बसल्या अवघ्या 6 ते 7 मिनिटांमध्ये, अवघ्या 10 मिनिटांमध्ये तुम्ही तुमचं जे काही KYC आहे कुठल्याही पद्धतीच्या रांगेत न लागता, कुठल्याही रेशन कार्डच्या दुकानावर न जाता तुमची घर बसल्या KYC करून घेऊ शकता. तुम्ही या ठिकाणी टाईम बघू शकता 8:52 म्हणजे रात्रीच्या 9 वाजायला मी ही KYC करतोय. कुठेही म्हणजे शांततेत निवांत वेळेत तुम्ही ही KYC करू शकता. व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसहित, नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ इतरही शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.